नमस्कार मंडळी, घरात ब्रेड आहे आणि दूधही, मग फक्त 10 मिनिटात तयार करा हॉटेलसारखं रिच क्रीमी ब्रेड कस्टर्ड। इथे मी 5 साधे ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। कस्टर्डसाठी मिल्क ब्रेडपेक्षा साधा ब्रेडच वापरा, कारण तो दुधात लवकर विरघळत नाही आणि त्याची चवही खूप छान लागते। इथे मी एक गोल वाटी वापरून ब्रेडचे मधले भाग कापून घेतले आहेत, ज्यामुळे आपल्या डिशला एक सारखा आणि सुंदर गोल आकार मिळेल। जर तुम्हाला गोल आकार नको असेल तर तुम्ही याच्या कडा काढून तुमच्या आवडीनुसार चौकोनी, त्रिकोणी कोणताही आकार देऊ शकता। अशा प्रकारे आकार दिल्याने कस्टर्ड दिसायला खूप आकर्षक वाटतं आणि वाढतानाही सोपं जातं। चला तर मग याच पद्धतीने आपण सर्व 5 ब्रेड स्लाइस मधून कट करून तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता, वाटीने प्रेस केल्यामुळे आपले हे 5 ब्रेड स्लाइस आता दिसायला अगदी एका मिठाईसारखे दिसत आहेत। कटिंग तर झालेलं आहे, तर चला तर मग आता हे ब्रेड आपण छान भाजून घेऊया। पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तूप घातला आहे। तुम्ही हवं असल्यास बटर देखील वापरू शकता। आता एक एक करून ब्रेडचे स्लाइस पॅनवर ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूनी छान खरपूस आणि सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तुपामध्ये ब्रेड भाजल्यामुळे त्याला एक अप्रतिम सुवास येतो आणि ब्रेड चवीला अतिशय रिच आणि खमंग लागतो। एका बाजूने ब्रेड छान भाजला गेला की तो पलटून दुसऱ्या बाजूनेही आपण तितकाच कुरकुरीत करून घेणार आहोत। मंद आचेवर भाजल्यामुळे ब्रेड आतून छान शेकला जातो आणि कस्टर्डमध्ये टाकल्यावर तो लगेच मऊ किंवा गचगचीत होत नाही। ब्रेडचा असा छान गोल्डन रंग आला की समजावं आपले ब्रेड आता कस्टर्डमध्ये जाण्यासाठी परफेक्ट तयार झालेले आहेत। आता आपण याला थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। एका बाजूला ब्रेड थंड होत आहे, तोपर्यंत आपण झटपट आणि क्रीमी कस्टर्ड तयार करून घेऊया। कस्टर्डसाठी मी येथे एक मोठी वाटी दूध घेतलेला आहे आणि त्यात आपण घालणार आहोत 1.5 चमचा साखर। तुमच्या गोडाच्या आवडीनुसार साखर घालू शकता आणि 1 चमचा वेलची पूड। छान स्वाद येण्यासाठी मी येथे वेलची पूड घातलेली आहे। वेलचीमुळे कस्टर्डला अगदी घरगुती मिठाईसारखा सुवास येतो। आता मंद आचेवर आपल्याला या दुधाला एक छान उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल। मी एक लहान वाटी थोडं दूध घेतलेलं आहे आणि आता या दुधात आपण 1 चमचा कस्टर्ड पावडर घालणार आहोत। चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये एकही गुठळी राहणार नाही। अशा प्रकारे तयार केलेली कस्टर्डची पेस्ट थेट गरम दुधात टाकल्याने आपलं कस्टर्ड एकदम मऊ आणि दाटसर होणार आहे। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। हे पहा, आपलं कस्टर्ड मिश्रण आता तयार आहे आणि तिकडे दुधालाही छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। दुधाला आता मस्त उकळी आली आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं कस्टर्डचं मिश्रण हळूहळू ओतणार आहोत। मिश्रण टाकल्या टाकल्या तुम्ही पाहू शकता, दूध आता छान दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर साधारण 5 मिनिटे सतत हलवत राहायचं आहे। सतत ढवळल्यामुळे कस्टर्ड तळाला चिकटत नाही आणि अगदी एकसारखं तयार होतं। कस्टर्डचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि त्याला असा क्रीमीपणा येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झाली आहेत आणि आपलं कस्टर्डही आता एकदम परफेक्ट तयार आहे। आपण गॅस बंद करूया आणि कस्टर्ड थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। 10 मिनिटे झालेले आहेत, कस्टर्ड थंडही झालेलं आहे। तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया। चला तर मग आता वेळ आहे आपल्या डिशच्या सर्वात खास भागाची, म्हणजेच प्लेटिंगची। सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये आपण तूप लावून छान खरपूस भाजलेले हे 5 ब्रेडचे स्लाइस ठेवून घेऊयात। आता या ब्रेडवर आपण तयार केलेलं हे छान क्रीमी कस्टर्ड सर्व बाजूनी व्यवस्थित ओतून घेणार आहोत। ब्रेड हे कस्टर्ड छान शोषून घेतील आणि अगदी काहीच वेळात रसरशीत आणि मऊशार होतील।
कमी श्रमात आणि उपलब्ध साहित्यात तयार होणारी एक अशी स्वीट डिश आहे जी दिसायला जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा जास्त चविष्ट लागते. हे चवीला इतकं अप्रतिम लागतं की याचा प्रत्येक घास घेताच तो तोंडात विरघळतो, ज्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील. आता यावर आपण घालणार आहोत केशरचे काही धागे, ज्यामुळे याला एक सुंदर रंग आणि अतिशय छान सुवास येईल. आणि शेवटी गुलाबाच्या काही वाळलेल्या पाकळ्या. यामुळे आपलं ब्रेड कस्टर्ड दिसायला एकदा महागड्या मिठाईसारखं अगदी अप्रतिम दिसेल. या वाटीसाठी तुम्ही यावर थोडे कापलेले बदाम, पिस्ते किंवा आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता. हे ब्रेड कस्टर्ड तुम्ही असंच गरमागरम खाऊ शकता, पण 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्ल्यास त्याची चव अजूनच दुपटीने वाढते. तर असं हे आपलं झटपट आणि शाही ब्रेड कस्टर्ड तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.